नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. काल आपण संध्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाची माहिती देणारा व्हिडिओ बनवला. तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ वितरण आहे. तर याचा GR काल पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला आहे. आता GR तर प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजेच पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच काय की आता एक बातमी स्पष्ट झालेली आहे की येणारा लाभ आहे तो 2 हप्ते एकत्रित, म्हणजेच काही ठिकाणी सांगितले जात होतं की जून आणि जुलै या 2 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार असं सांगितलं जात होतं. परंतु आता जो GR प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाला. तर याच्यामध्ये जून महिन्याच्या हप्ते वितरणाची आर्थिक तरतूद 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे येणारा हप्ता हा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचाच येणार आहे. तर याच्यामध्ये हप्ते वितरण हा आज लगेच सुरू होणार नाही आहे, तर याच्यासाठी अजून 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागू शकतो. आता हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. जो निधी आहे तो DBT कडे वर्ग केला जाईल आणि त्याच्यानंतर पुढील 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण सुरू होणार आहे. तर आपण देखील या संदर्भात माहिती देतच आहोत. तर आता हा लाभ आहे तो वितरित होणार आहे. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे लाभ आलेले आहेत अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणार आहे. याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप KYC केले नाहीये, मागील काही महिन्यांपासून हप्ते येत नाहीयेत, अशा लाडक्या बहिणींना सध्या हप्ते मिळणार नाहीत. आणि याच्यामध्ये देखील महत्त्वाची बाब म्हणजेच काही मागील अगदी जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा लाभ आला, मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांपासून काही लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की तांत्रिक कारणांमुळे ज्यांचा लाभ बंद झालेला आहे तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आत्ताचा लाभ येण्याची शक्यता कमी आहे. कारण का अजून जिल्हा स्तरावरती तशी कागदपत्र फेरतपासणी प्रोसेस सुरू झाली नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे, निकषांमध्ये बसत आहेत, खरोखर पात्र आहेत, परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींचा प्रश्न लवकरच सरकारने सोडवावा आणि त्यांना लाभ वितरणामध्ये आणावं हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे. साधारणतः आज हप्ते वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे. हप्ते वितरणासाठी अजून 2 दिवसांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर आपण प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते वितरणासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागत असतो. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसानंतर हप्ते वितरण सुरू होणं अपेक्षित आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.